तुम्हाला जर मुलगा असेल तर अभिनंदन, मुलांच्या आईवडिलांना 54,000 रुपये मिळणार. महाराष्ट्र सरकारने खास मुलांसाठी एक धडाकेबाज योजना सुरू केली आहे. तुमच्या घरात मुलगा असेल तर ही आनंदाची बातमी फक्त तुमच्यासाठीच आहे. मुलांच्या आईवडिलांना आता चक्क 54,000 रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्र सरकारने मुलांच्या भविष्यासाठी एक जबरदस्त निर्णय घेतला असून नवीन योजना सुरू केली आहे. आता तुम्हाला 1 किंवा 2 मुलं असतील तर थेट 54,000 रुपयांचा फायदा तुमच्या पदरात पडणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा या नवीन योजनेची घोषणा केली तेव्हापासून राज्यातील लाखो पालकांच्या नशिबाचे दार उघडले आहे. विशेष म्हणजे याचे अर्ज भरणे आता सुरू झाले असून पैशांचे वाटपही तातडीने केले जात आहे. तुमचा मुलगा पहिलीत असो, दुसरी असो किंवा त्याने 18 वर्ष पूर्ण केली असली तरीही ही पूर्ण रक्कम पालकांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. सरकारने मुलांच्या हितासाठी घेतलेला हा खरोखरच क्रांतिकारी निर्णय आहे. आत्तापर्यंत आपण मुलींसाठी अनेक योजना पाहिल्या, पण 2026च्या बजेटमध्ये खास मुलांसाठी ही मोठी तरतूद करण्यात आली आहे. आता नीट समजून घ्या, या योजनेत प्रत्येक मुलाच्या नावाने दरमहा 2,250 रुपये म्हणजेच वर्षाला 27,000 रुपये दिले जाणार आहेत. ज्या पालकांना 2 मुलं आहेत त्यांना एका मुलाचे 27 आणि दुसऱ्याचे 27 असे मिळून एकूण 54,000 रुपये वर्षाला मिळतील. बघा, महिला व बालविकास मंत्रालयाने याचे अर्ज स्वीकारायला सुरुवात केली आहे. लक्ष देऊन ऐका, याला बालसंगोपन योजना असे म्हणतात. स्क्रीनवर पहा, हाच तो फॉर्म आहे जो तुम्हाला भरायचा आहे आणि यासोबत 7 महत्त्वाची कागदपत्र जोडायची आहेत. त्यानंतर मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक महिन्याचा हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला आहे. 2च दिवसांपूर्वी ही घोषणा झाली आणि लगेच अर्ज प्रक्रियाही सुरू झाली. पण सावध रहा, अर्ज करण्यासाठी पालकांना फक्त 5 दिवसांचीच मुदत दिली आहे. त्यामुळे तुम्हाला थोडी घाई करावी लागेल, कारण प्रक्रिया कालच सुरू झाली. 1 दिवस संपला असून आता फक्त 4च दिवस शिल्लक आहेत. हा अर्ज कसा भरायचा, पैसे खात्यावर कसे येणार आणि ती 7 कागदपत्रे कोणती याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही बातमी कोणत्याही टीव्ही चॅनलवर किंवा सोशल मीडियावर अजून आलेली नाही, कारण अर्थसंकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात ही योजना आली आणि तिला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक पालकापर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून आपण हा खास व्हिडिओ बनवला आहे. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व प्रोसेस सांगणार आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे पैसे प्रत्येक मुलाला वयानुसार वेगवेगळ्या प्रमाणात मिळतील. तुमचा मुलगा नुकताच जन्मलेला असेल तर वेगळी रक्कम असेल आणि तो 5वी, 8वी किंवा 10वीत शिकत असेल तर वयानुसार त्या रकमेत बदल होईल. कोणत्या मुलाला किती पैसे मिळणार आणि अर्जाची पद्धत काय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. या 54,000 रुपयांचा लाभ कसा घ्यायचा, फॉर्म कसा भरायचा हे नीट पहा. मुख्यमंत्र्यांनी खूप कमी वेळ दिला असल्यामुळे जे पालक आधी अर्ज करतील त्यांच्याच खात्यात पैसे येतील. उशीर करणाऱ्यांना 1 रुपयाही मिळणार नाही. फॉर्म सोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बँक खाते. यासाठी एक विशेष खाते लागते. जर ते नसेल तर पात्र असूनही तुमच्या मुलाचे पैसे अडकू शकतात. ही सर्व माहिती मी तुम्हाला अगदी साध्या भाषेत सांगणार आहे. ही योजना नवीन असल्याने कोणालाच पत्ता नाहीये. नोंदणी आत्ताच सुरू झालीये, त्यामुळे आधी येणाऱ्याला प्राधान्य मिळेल. जर तुम्हाला वाटत असेल की ही माहिती खोटी आहे तर हे बघा, ही वर्धा जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट आहे. या पोर्टलवर बालसंगोपन योजना स्पष्टपणे दिलेली आहे. योजनेचा तपशील आणि कागदपत्रे सर्व काही तिथे मांडले आहे. सरकारी वेबसाईटवर नोंद असल्याने ही योजना 100% खरी आहे आणि त्याचे वाटपही सुरू झाले आहे. आता अधिकृत पुरावा पाहिल्यावर आपण अर्ज कसा भरायचा ते बघूया. नीट पहा, स्क्रीनवर तुम्हाला महिला व बालविकास विभागाचा अधिकृत फॉर्म दिसत असेल. हा अर्ज डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. याची प्रिंट काढून तुम्हाला ऑफिसमध्ये द्यायची आहे. अर्जात काय लिहायचे, चूक न करता फॉर्म कसा भरायचा आणि एक सिक्रेट टिप मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे पैसे अजिबात अडकणार नाहीत. कारण छोटीशी चूकही तुमचे मोठे नुकसान करू शकते. तर या बालसंगोपन योजनेतून प्रत्येक मुलाला दरमहा 2,250 रुपये मिळतील. वर्षाचे 27,000 आणि 2 मुलं असतील तर 27 अधिक 27 बरोबर 54,000 रुपये तुम्हाला मिळणार. फॉर्मवर योजनेचे नाव स्पष्टपणे वाचू शकता. आता आपण पटकन ही प्रक्रिया समजून घेऊ. अटी, नियम आणि नक्की कोणाला याचा लाभ मिळेल. 2026 सुरू झाले आहे आणि मुलांच्या पालकांसाठी, विशेषतः माता भगिनींसाठी ही मोठी संधी आहे. 2,250 रुपये महिना मिळवण्यासाठी नोंदणी कुठे करायची आणि कोणती कुटुंबे पात्र आहेत हे पाहूया. मुलाचे वय 0 ते 18 वर्षांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे. आधी या योजनेत फक्त 1,100 रुपये मिळायचे, पण महागाई बघता सरकारने ही रक्कम आता 2,250 रुपये केली आहे. आता हे पैसे रोख न मिळता DBTद्वारे थेट बँक खात्यात येतील.
यासाठी मुलाचे आणि पालकाचे जॉईंट किंवा मुलाचे मायनर खाते असणे आवश्यक आहे. आता कागदपत्रे नीट लिहून घ्या, कारण वेळ कमी आहे आणि कागद गोळा करायला वेळ लागू शकतो. लागणारी कागदपत्रे: पालकांचे आधार कार्ड, मुलाचा जन्मदाखला किंवा बोनाफाईड, पत्त्याचा पुरावा, आईवडील नसल्यास मृत्यू प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, फॅमिली फोटो, मुलगा दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, बँक किंवा पोस्टाचे पासबुक आणि मुलाचे वय 18 वर्षांच्या आत असल्याचा पुरावा. वीज बिल किंवा घरपट्टीचा पुरावा सुद्धा चालेल, पण तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला मात्र हवाच. आता अर्जाकडे नीट लक्ष द्या. इथे महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र राज्य, बालसंगोपन असा फॉर्म आहे. अर्जात मुलाचे पूर्ण नाव, राहण्याचा पत्ता, जन्मतारीख, जात, धर्म, कितवीत शिकतोय ते बोनाफाईडनुसार लिहायचंय. त्यानंतर पालकाचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, मुलाची कौटुंबिक परिस्थिती आणि उत्पन्नाची माहिती भरायची आहे. शेती आहे की व्यवसाय, पैसे कशासाठी हवेत, हे सगळं स्पष्ट लिहायचंय. अर्जाच्या खाली दिलेली कागदपत्रांची यादी पुन्हा एकदा तपासून घ्या. उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड झेरॉक्स, फॅमिली फोटो, बोनाफाईड, रहिवासी दाखला, मृत्यू दाखला, गरज असल्यास पासबुक आणि अपंगत्व प्रमाणपत्र. आता हा फॉर्म तुम्ही बघितलाच आहे, पण ही योजना नक्की कोणासाठी आहे हे कान देऊ नये का? अनाथ मुले किंवा ज्यांचे आई वडील किंवा दोघांपैकी एक जण वारले आहे अशी मुले यास पात्र आहेत. ज्यांच्या डोक्यावरून छत्र हरवले आहे अशा निराधारांसाठी हे अर्थसहाय्य आहे. दुसरी श्रेणी म्हणजे ज्यांचे आईवडील कोरोनात गेले, ज्यांना एकच पालक आहे, ज्यांचा घटस्फोट झालाय किंवा जे पालक गंभीर आजारामुळे दवाखान्यात आहेत. तसेच कैद्यांची मुले, मतिमंद मुले, HIV बाधित मुले किंवा पूर्वीचे बालकामगार यांच्यासाठी ही योजना आहे. ज्यांची आर्थिक स्थिती अतिशय बिकट आहे अशा गरीब पालकांनी हा अर्ज नक्कीच भरावा. हा फॉर्म पूर्ण भरून तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात किंवा तालुक्याच्या ठिकाणी जमा करा. तुमच्या आजूबाजूला असे कोणी गरजू किंवा अनाथ मूल असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून वेळ संपण्यापूर्वी त्यांना या योजनेचा फायदा घेता येईल. हा फॉर्म सरकारी कार्यालयात सहज उपलब्ध आहे. त्याची पात्रता मी तुम्हाला सविस्तर सांगितली आहे. पर्यंत तुम्ही या योजनेची सर्व तांत्रिक माहिती पाहिली, पण आता पुढचे 2 मिनिट खूप महत्त्वाचे आहेत, कारण इथूनच तुमचा अर्ज मंजूर होणार की बाद होणार हे ठरणार आहे. मी स्वतः योजनेचा पाठपुरावा केला आहे आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या एकाही गरजू मुलाचा हक्क हिरावून जाऊ नये. सरकारने वेळ खूप कमी दिला आहे, फक्त 4 दिवस शिल्लक राहिले आहे. त्यामुळे उद्या सकाळी उठल्यावर सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे ते मी स्टेप बाय स्टेप सांगते. हवे तर लिहून घ्या किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. पहिली पायरी: सर्वात आधी तुमचे कागदपत्रे तपासा. तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला नसेल तर लगेच सेतू केंद्रात जाऊन अर्ज करा आणि त्याशिवाय मुलाचा तुमचा फॉर्म स्वीकारला जाणार नाही. दुसरी पायरी: तुमच्या जवळच्या महिला व बालविकास कार्यालयात जा. ते तो कार्यालय सहसा जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असतात. तिथे गेल्यावर बालसंगोपन योजनेचा नवीन सुधारित फॉर्म मागा. तिसरी पायरी: फॉर्म भरताना खाडाखोड करू नका. पालकांचा मोबाईल नंबर तोच द्या जो तुमच्या बँक खात्याला लिंक आहे. चौथी पायरी: बँक पासबुकची झेरॉक्स जोडताना जी स्पष्ट दिसेल ती याची काळजी घ्या. शक्य असल्यास राष्ट्रीयकृत बँकेचे म्हणजेच उदाहरणार्थ SBI, बँक ऑफ बरोडा खाते वापरा. पाचवी पायरी: अर्ज जमा केल्यानंतर तिथल्या क्लार्ककडून पोच पावती घ्यायला विसरू नका. हा तुमच्याकडे पुरावा असेल. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट: बऱ्याच पालकांना वाटतं की योजना फक्त अनाथ मुलांसाठीच आहे, पण तसं नाही आहे. जर तुमची आर्थिक परिस्थिती खराब असेल, कुटुंबात कमावती व्यक्ती आजारी असेल किंवा एक पालक असाल तर तुम्ही अर्ज करू शकता. मला माहिती आहे तुमच्या मनात आता आणि प्रश्न असतील, जसं की अमक्या जिल्ह्यात ऑफिस कुठे आहे आणि उत्पन्नाची मर्यादा किती आहे. एक काम करा, तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुमच्या जिल्ह्याचं नाव खाली कमेंट्स बॉक्समध्ये टाका. मी आणि माझी टीम प्रत्येक कमेंट्स वाचून तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि हो, जर या योजनेचा फॉर्म डाउनलोड करायला अडचणीत असेल तर कमेंट्समध्ये फॉर्म असेल, आम्ही तुम्हाला थेट लिंक पाठवण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ पाहून सोडू नका. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ आता शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या निराधार मुलाचं आयुष्य घडू शकतं. 54,000 रुपये ही एक छोटीशी रक्कम नाही, ती त्या मुलाचं भविष्य घडू शकते. चला तर मग आता कामाला लागा आणि अडलं तर मी खाली कमेंट्समध्ये आहेच. लवकर भेटू अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. जय महाराष्ट्र. धन्यवाद.